नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे मर्श डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, गाई वेल्यानंतर आपल्याला जी प्रमुख एक समस्या जाणवते म्हणजे गाईच्या कासेवर सूज येते किंवा आपण त्याला आपल्या ग्रामीण भाषेत हलपा म्हणतो। तर या हलपा कमी करण्यासाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आपल्या या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला निश्चित सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकता कशा पद्धतीने आता ही पहिल्या वेतातील आपल्या गोठ्यातील गाई आहे आणि या गाईला वेली आहे आता। आणि वेल्यानंतर बघा कशा पद्धतीने हा हलपा दिसतोय तुम्हाला। तर पुढे जे बेंबीकडे सुद्धा सूज आलेली आहे, पाणी भरतं याच्यामध्ये। आणि आपल्या ज्या पहिल्या वेतातील गाई आहे यांना उठण्या बसण्यासाठी याची तकलीफ होते। तर या गायींसाठी आपण घरगुती काय उपाय करू शकतो? तर मित्रांनो, आपण हा हलपा कमी करण्यासाठी पहिला जो उपाय आहे तो म्हणजे आपल्या देवपूजेसाठी जो कापूर असतो ना, तो कापूर आपण एक 4 ते 5 वड्या घ्यायचे आहे आणि आपला गव्हाच्या पिठाचा उंडा करायचा आणि त्या उंड्यामध्ये त्या गायला एक 2 ते 3 दिवस खायला द्यायचे। त्यानंतर मित्रांनो, दुसरा उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरात मीठ आणि हळद आणि त्याचबरोबर आपल्याला खोबरेल तेल घ्यायचे। तर मित्रांनो, हे तिन्ही वस्तू एकत्र करून त्याची पेस्ट करायची खोबरेल तेलामध्ये आणि ती आपल्याला दररोज मिल्किंग केल्यानंतर या जो भाग तुम्हाला हा सूज आलेला दिसतोय हलपा, ते हलप्याला लावायची, कासेला पूर्ण लावायची। आता मीठ आणि हळद याच्यामुळं मित्रांनो जे कासेवर सूज आलेली आहे आणि गाईला जी वेदना होते ती वेदना कमी करण्यासाठी अतिशय चांगला घरगुती उपाय आहे हा। याचा रिझल्ट सगळ्यांनाच मिळतो। आता प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी मीठ आणि हळद आणि खोबरेल तेल हे सहज उपलब्ध होतं, त्यामुळे हा एक पर्याय चांगला आहे, तुम्ही करून बघा। मी सुद्धा माझ्या गोठ्यावरती याच पद्धतीने गायांचा जो हलपा आहे तो कमी करण्यासाठी प्रयत्न करतो। आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो। आपण या गायला आता टेस्ट ट्राय करणार आहोत, त्याची सुरुवात करणार आहोत। त्यानंतर मित्रांनो, दुसरा एक विलाज म्हणजे आपल्या घरात जे आपण कंबरदुखीसाठी आयोडेक्स वापरतो, ते आयोडेक्स जर असेल तर आपण ते आयोडेक्स सुद्धा या गाईच्या कासेवरती जिथं जिथं सूज आलेला भाग दिसतोय त्या ठिकाणी आपण ते लावू शकतो। मित्रांनो, हे झाले घरगुती उपाय। तर आपण आपल्या गायींसाठी याचा वापर करून लवकरात लवकर कासेवरली सूज कमी करून आणि गायीच्या सुद्धा वेदना त्यामुळे कमी होण्यास आपल्याला मदत होऊ शकते। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, या साईडनं पूर्ण गायीची जी बेंबीचा जो भाग आहे गायीच्या, त्या ठिकाणी बघा पूर्ण सूज आलेली आहे। तर आपण याला आता मीठ आणि हळद तेलाचं मिश्रण करून पेस्ट करणार आहोत आणि या पूर्ण भागावर आपण लावणार आहोत। मित्रांनो, याचबरोबर आणखी एक घरगुती उपाय आहे तो म्हणजे जर आपल्या घरी फ्रीज असेल तर त्या फ्रीजमध्ये आपण बर्फ घ्यायचा फ्रीजमधला आणि त्या बर्फाना आपल्या गायीची मिल्किंग झाल्यानंतर बर्फाना हा पूर्ण हलपा आलेला आहे त्या हलप्याला आपण बर्फाना शेक द्यायचा आहे। त्या शेक दिल्यामुळे सुद्धा पुढील 2 ते 3-4 दिवसामध्ये हा हलपा कमी होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली निश्चित कॉमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका।